केंद्रातील निधी गैरव्यवहार प्रकरणात तात्काळ कारवाईची गुरुदेव युवा संघाची मागणी। भूप्रणाम केंद्र उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात भूप्रणाम केंद्र स्थापनेसाठी आलेल्या निधीच्या खर्चात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप गुरुदेव युवा संघाने केला आहे। या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी संघाची मागणी आहे। 17 ऑक्टोबर 2025 व 1 डिसेंबर 2025 रोजी संघाने प्रशासनाला निवेदन देत निधी गैरव्यवहाराची सखोल चौकशी तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची मागणी केली होती। प्राथमिक तपासात काही अनियमितता असल्याचे निष्पन्न झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले। कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्न नाही, दोषींवर नियमानुसार कारवाई होईल असे आश्वासन गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांना देण्यात आले। दरम्यान जिल्हा अधीक्षक भूमिलेख कार्यालय व उपसंचालक अमरावती यांनी लेखी स्वरूपात दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे कळवले। त्यानंतर गुरुदेव युवा संघाने सुरू असलेले आमरण उपोषण तात्पुरते मागे घेतल्याचे समजते। भूप्रणालीतील सुमारे 10 लाखांच्या निधी गैरवापर प्रकरणी प्रतीक मोकाशी, निरंजन पवार व राऊत मॅडम यांच्यावर त्वरित निलंबनाची कार्यवाही आणि चुकीचा खर्च वसूल करण्याची मागणी संघाने ठामपणे मांडली आहे। भूप्रणालीसाठी आलेला निधी हा जनतेचा आहे, भ्रष्टाचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे असा इशारा संघाच्या कार्यकर्त्यांनी दिला। कारवाई पुढील 5 दिवसात न झाल्यास बेमुदत उपोषणाला सुरुवात करू असा स्पष्ट इशारा गुरुदेव युवा संघाने प्रशासनाला दिला आहे। यावेळी संघपाल बारसे, संतोष मनोहर, रितेश चौधरी यांसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते। यवतमाळ जनतेला गुरुदेवचा सत्कार नमस्कार। आपण बघू शकता आज अधीक्षक भूमिलेख कार्यालयात आलो आहे। यामध्ये जे भूप्रणालीसाठी 10 लाख रुपये उपअधीक्षक कार्यालयात आले होते, परंतु तिन्ही अधिकाऱ्यांनी तो पैसा गडप करून टाकला आणि घशात गिटकला आहे। यासाठी सतत आमच्या गुरुदेव युवा संघाचा 2 वर्षापासून पाठपुरावा सुरू होता। त्यामुळे आज अधीक्षक यांनी आमची दखल घेऊन तिन्ही अधिकाऱ्यांवर निलंबित करण्याची, चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे। त्यामुळे यांना त्वरित पदावरून निलंबित करण्यात यावे, कारण का जो भूप्रणालीचा 10 लाख रुपयाचा जो भ्रष्टाचार आहे हे सर्व नागरिकाच्या हितासाठी होता का भूप्रणालीमध्ये सर्व गरिबांचे कामं व्हा, परंतु या तिन्ही अधिकाऱ्यांनी निरंजन पवार, मोकाशे, राऊत मॅडम यांनी 10 लाख रुपये हडप करून टाकले। त्यांच्यावर फौजदारी कारवाई होण्याची या जाधव साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले आहे। त्यामुळे आज आमचं उपोषण मागे घेण्यात आलं। तात्काळ यांच्यावर फौजदारी कारवाई आणि जो शासनाचा पैसा अपर केला आहे यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी आहे। 3 दिवसाच्या आत यांच्यावर कठोर कारवाई झाली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाणार। जय गुरुदेव।